पैठण शहरातील 3 सहकारी संस्थांनी यंदाचा राज्यस्तरीय बँको ब्लू रिबन पुरस्कार पटकावलाय। लोणावळा येथे झालेल्या कार्यक्रमात तिन्ही चेअरमन व संचालकांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आलाय। मानसी महिला पतसंस्थेला सलग 11व्या वर्षी बँको पुरस्कार जाहीर झालाय। सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते आणि गॅलेक्सी इन्मा प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अशोक नाईक, अविनाश चित्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबे व्हॅली सिटी लोणावळा येथे प्रदान करण्यात आला। 50 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय करणाऱ्या आणि सहकार खात्याचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मानसी महिला पतसंस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी देवेश इनामदार तसेच व्यवस्थापक कृष्णनाथ मुळे यांनी पुरस्कार स्वीकारला। त्यानंतर शिवाजी नागरी सहकारी बँकेलाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। चेअरमन रवींद्र काळे यांना भारदेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी व्हाईस चेअरमन भाऊसाहेब आवटे, संचालक हरिपंडित गोसावी, पाशा धांडे, अशोक जाधव, शामसेठ लोहिया, पृथ्वीराज चव्हाण, दशरथ सोनवणे, सोमनाथ जाधव, अरुण नरवडे, ॲडव्होकेट राजेंद्र धरपळे, मित्रवर्धन काळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.आय. पठाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.व्ही. म्हस्के, बँकेचे चीफ एडिटर अविनाश चिंत्रे आणि संचालक अशोक नाईक हे उपस्थित होते। तब्बल 200 कोटी ठेवी असणाऱ्या पतसंस्थांमध्ये पैठणच्या शालिवाहन पतसंस्थेला सलग 7व्यांदा बँको ब्लू रिबन सन्मानित करण्यात आले। चेअरमन किशोर चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारला। या संस्थेच्या महाराष्ट्रात 13 शाखा आहेत। 7,09,86,000 रुपयांचे एकूण वसूल भांडवल असून 20,54,45,000 रुपयांचा एकूण स्वनिधी आहे। यंदा पतसंस्थेने 250 कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केलाय। संचालक दीपक लखमले, वरिष्ठ अधिकारी शिवाजी घोडसे, मुख्य वसुली अधिकारी रामदास चंदलसे, जनसंपर्क अधिकारी नरेश सिकची, शाखा व्यवस्थापक महेंद्र कोळगे आदी उपस्थित होते। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।